आपल्या माता पितेच्या शेतामध्ये जायची मुभा होती आणि स्वतः नांगर आणत असायचं एका शहरामध्ये. पण सिद्धार्थ गौतम स्वतः नांगर आणत असताना शारीरिक सुखाची कधी अवहेलना केली नाही. शरीराला किती कष्ट लागतो ते कष्ट करायला तयार होता. कधीच कष्टाला मागून पडला नाही. किती कष्ट करायचं, कष्ट करायचा. कष्ट केल्यानंतर ही म्हणायचा की मी सुखी राहावं, माझे मित्र सुखी राहावं, माझ्या आत्याचं सुखी राहावं, सर्व नातेवाईक सुखी राहावं, सर्व देश सुखी राहावं. हे कुठून शिकला होता? हे मायच्या पोटामधून शिकला. कोणीच नव्हतं शिकलं, मायच्या पोटामध्ये शिकला होता. आणि मायच्या पोटामधून शिकून एक राजाचा मुलगा होता. त्याला काय आता आता राजाचा मुलामध्ये कोणत्याही राजा घ्या, कोणत्याही श्रीमंत घ्या, श्रीमंताला श्रीमंतीची आवडते, राजाला राजपदाला आवडते, पण समतेची बात कोणी करत नाही. समतेचा विचार कोणाच्या लक्षामध्ये येत नाही. पण पहिल्यांदा सिद्धार्थ गौतमाच्या समतेचा विचार आला. पहिल्यांदा काय म्हणाले? मी सुखी राहो, माझे आत्याचं सुखी राहो, माझे नातेवाईक सुखी राहो, सर्व जे सुखी राहो. आता कोणाला लक्षात येते? कोणाला लक्षात येते? बरं, हे झाल्यानंतर ते म्हणाला काही मोजक्या लोकांनी दुसऱ्या पाठीवर उन्हामध्ये तपलेल्या उन्हामध्ये काम करायचं आणि त्याच्या कष्टावर काही मोजके लोक जगायचे. हे कुठं जिंकले आहे? बघा, बालपण त्याच्या मनामध्ये आलेले तितके आहे. बालपणामध्ये त्याच्या मनामध्ये आलेले तितके आहे. हे कसं शक्य आहे? तर मग अशा पद्धतीनं त्याने माईच्या पोटामधून शिकला होता. माईचे जे गर्भधारण होते त्याच्यामधून शिकला होता. त्याला कोण शिकवायला कोणी काय नव्हतं. राजाचा मुलगा असून जे तो समतेत वागायचा, समतेत राहायचा, समतेमध्ये सगळं काय करायचा. तर अशा पद्धतीनं शिकवण उदाची येत असताना मला एक पक्षी आला, त्याचा मान मारला. समजा पक्षी मारला ते मात्र पक्षी मारण्याचा पक्षी होऊ शकत नाही. पक्षी वाचवण्याचा